आगामी नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. तर रायगड जिल्ह्याचं केंद्रबिंदू असणाऱ्या अलिबाग नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे. अलिबागच्या नगर परिषदेच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उमेदवार ज्या आहेत त्या अक्षय नाईक यांना ती उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत अक्षय नाईक आहेत. मॅडम, एकंदरीत काय सांगाल, शेतकरी कामगार पक्षातर्फे आपल्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे. नमस्कार, मी अक्षय नमिता प्रशांत नाईक. मला ह्या 2025च्या नगरपालिकेची उमेदवारी महाविकास आघाडीकडनं तिकीट दिलेलं आहे मला. त्यासाठी महाविकास आघाडीचं पहिले तर खूप खूप धन्यवाद. आणि येते पुढचे 5 वर्ष मी आणि माझे सर्व सहकार्य मिळून पुढचं काम बघणार आहोत. एकदम जास्तीत जास्त अलिबागकरांना पण मला हीच विनंती आहे की आम्हाला सर्वात जास्तीत जास्त मताने निवडून आणा. आम्ही तुमच्यासाठी म्हणून दरवेळी उभे राहू. जे काम आहे आपण सगळे मिळून करू. पुढे सगळं असं पुढच्या 5 वर्षात जेवढा विकास होऊ शकतो त्यात सर्वात जास्तीत जास्त विकासाची आपण प्रयत्न करू. मॅडम, तुमच्या घरातली ही 5वी उमेदवारी आहे, म्हणजे अर्थात नगराध्यक्ष पदाची 5वी टर्म म्हणावी लागेल. याआधी आपली आई देखील नगराध्यक्ष होती, त्यानंतर आपले वडील नगराध्यक्ष होते आणि आता आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहात. कसं वाटतं आपल्याला? ही अपॉर्च्युनिटी मला पक्षाने दिली आहे ते सर्वात मोठी माझ्या लाईफ मधलं काही असं झालेलं आतापर्यंतच सर्वात मोठं घडलेलं गोष्ट आहे. ही माझी 5वी पिढी आहे माझ्या घरातल्यांची. खूप प्रेशर देखील आहे माझ्यावर, पण मला हा विश्वास आहे स्वतःवर की मी माझ्या आई स्वर्गवासी नमिता प्रशांत नाईक, माझे पप्पा प्रशांत नाईक यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालीन आणि त्यांची जी विजन आहे अलिबागसाठी, त्यांनी जेवढं अलिबागला सुंदर बघायचं हे स्वप्न ठेवलेलं आहे तेच पुढे घेऊन जाईन आणि लोकांच्या मनोमनी बसून त्यांच्या मुलीसारखी काम करीन पुढे. एकंदरीत विकासात्मक दृष्टिकोनातून काय ध्येय धोरण आपण अवलंबलेले आहेत आगामी निवडणुकीसाठी? अलिबाग तर हे बघायला गेलं तर टुरिझम प्लेस आहे. खूप टुरिस्ट ओव्हर द इयर्स खूप टुरिस्ट वाढलेले आहेत आपल्या इथे येते. तर त्यांच्यासाठी मला जी काही सुविधा होऊ शकते ती करायची आहे. आपलं जास्त करून टुरिस्ट येतात आपल्या इथे बीचसाठी, तर मला बीचला जेवढं सर्वात जास्त साफ ठेवता येईल तेवढं साफ ठेवायचंय. तिकडे आपण डस्टबिन्स आहेतच ऑलरेडी, पण मला अजून वाढवायचे आहेत. सुका कचरा ओला कचरा हे सेपरेशन हवंय आणि बीच वरतीच वॉशरूम साफ करायचे आहेत आपल्या इथे. असं नाही की नाही आहेत, पण अजून चांगल्या ह्यानी झालेले पाहिजेत. बेबीज साठी बेबी फिडिंग हवंय मला सेंटर एक. सो आपल्या इथे खूप बायका येतात ज्यांना तो त्रास होतो, तो देखील मला सॉल्व्ह करायचा आहे. आणि चेंजिंग रूम्स असल्या पाहिजेत, ते एक मी बघीन पुढे जाऊन. आता सगळे लोक बीचवर जातात, पाण्यात खेळायलाच येतात म्हटलं तर, तसेच ते गाडीत बसून परत जाणं योग्य नाही वाटत. हे जे पण टुरिस्ट येतात ते आपले पाहुणे आहेत, त्यांना आपण सर्वात जास्त हे दिलं पाहिजे. अजून टुरिझम स्पॉट्स देखील मला वाढवायचे अलिबागेत. जिम आहेत आपल्या इथे खूप सगळ्या दिलेल्या, खूप सगळ्या वर्ष हिराकोट आहे तिकडे जिम दिले आहे. तसंच मला अजून स्पॉट्स वाढवायचे टुरिझमसाठी अलिबागेत. एकंदरीत आपण आता महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात. घटक पक्ष देखील आपल्यासोबत आहेत का? आता बघा, अजूनपर्यंत 2 सीट आहेत ज्या काँग्रेसला दिलेल्या आहेत वॉर्ड मधनच आपल्या, आणि बाकी सगळे आहेत ते शेका पक्षातनच आहेत. आणि आता हळूहळू समजेलच तुम्हाला पण पुढे काय आहे. फॉर्म भरायचे दिवस जवळ येतील तोपर्यंत बाकीच्या गोष्टी डिक्लेअर होतीलच. मुळामध्ये तुमच्या दृष्टिकोनातून तुमचा विरोधी पक्ष कुठला तुम्हाला वाटतो जो सक्षमपणे? कुठल्याही ऑपोजिशनला कमी समजावं नाही, माझं हे मत आहे. सगळेच आपापल्या तऱ्हेने काम करत असतात. पण मागच्या इलेक्शनला देखील बघायला गेलं तर आपण नगरपालिकेमध्ये फुल बॉडी आलेलो, 17च्या 17 नगरसेवक आलेले. शेका पक्षाचा हा पकड खूप आहेच अलिबागेत, कारण का आम्ही शेका पक्षातली लोक अलिबागमधल्या लोकांना आमची लोक घेऊन मानतो आणि चालतो. हे आमच्यासाठी असं आमचं वेगळं नाहीये काही. आम्ही हे विचार नाही करत की ती लोकांना कामं करायचंय. आम्ही हे विचार करतो हे आपल्यासाठी काम करायचंय, आपल्या विकासासाठी काम करायचंय. तर आम्ही म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. तर आम्ही आलेलोच आहोत मागच्या इलेक्शनला एवढे अख्खे. ह्या इलेक्शनला पण हेच होप असेल की सगळे येऊ आणि उमेदवार जे आहेत ते पण त्याचे मन लावून काम करतात. आणि ऑपोजिशनचं झालं तेही त्यांच्या प्रमाणे काम करत असतील तर त्यांनाही शुभेच्छा त्यांच्या ह्याच्या. पण अलिबाग मधले सगळ्यांनाच माहिती आहे शेका पक्षाचं किती आहे अलिबागेत, सगळ्या मनोमनी सगळ्यांच्या. शिवसेना शिंदे गटाचं एकंदरीत आपल्याला आव्हान वाटते अलिबागमध्ये? त्यांच्या ह्याच्यात मी बोलणारी तसं आता कोणी नाही अजूनपर्यंत तरी, पण तेही ते त्यांच्या परीने करतच असतील.
त्यांचा देखील आता येईल बाहेर हळूहळू, तेव्हा आपल्या सर्वांनाच समजेल. एकंदरीत आमच्याकडे अशी माहिती आहे की अलिबागचे जे आमदार आहेत महेंद्र दळवे आणि त्यांच्या ज्या सून आहेत आणि आपण या दोन्ही सख्या बहिणी आहात, त्यामुळे ही रंगत जी निवडणुकीची कशी होणार आहे? आम्ही हे मानतो की घरातले संबंध आणि पॉलिटिकल संबंध वेगळे ठेवलेलेच बरं असतात. जेव्हा आपण नगरपालिकेत आहोत की ऑफिसला आहोत, जी कामाची गोष्ट कामात राहिली पाहिजे आणि घरचे संबंध घरी राहिले पाहिजेत, ते कधी मिक्स झालं नाही पाहिजे. आणि त्याच ह्याच्यावर आम्ही चालतो. तुमच्या बहिणीला कळलं तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली तेव्हा शुभेच्छांचा फोन वगैरे काय? तर मला आई नाही आहे, सो तिनेच मला लहानपणीपासून आईसारखं पाळलेलं आहे. सो सर्वात जास्त जी खुश होती ती तीच होती तिला कळल्यानंतर. आणि ती देखील असं नाही की तिला सपोर्ट नाही किंवा काही, तिने मन मोकळं करून मला सपोर्ट केलेला आहे ह्याच्यात. आणि ती सगळ्या ह्याच्यात माझ्या पाठीशी उभी आहे. सगळ्या ह्याच्यात आम्ही पक्ष आमच्या दोघींमध्ये कधी नाही येऊ शकत. पण या निवडणुकीमध्ये कसं चित्र दिसेल? अलिबागकरांनी आम्हाला छोट्याची मोठी होताना बघितले. तिचं लग्न आता 4 वर्ष आधी झालंय. ती लाईफ मध्ये सेटल आहे आणि मी इथे आहे. अलिबाग मधल्या सर्वांना माहित आहे आमचं काय आहे बॉन्ड एकमेकींचा. आणि अलिबाग मधल्या लोकांच्या मनात काही शंका येणार नाही याबद्दल की कसं दिसेल किंवा काही, कारण का आम्ही त्यांच्याच मुली आहोत. आमची आई अलिबागकरांच्या मनोमनी सर्वांच्या बसलेली आहे आणि सर्वांनी आम्हाला त्यांच्या स्वतःच्या मुलींसारखं घेतलंय आणि पुढेही तसेच घेत राहतील. धन्यवाद मॅडम. या होत्या अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार अक्षया नाईक. राज वैशंपायन, TV9 मराठी, अलिबाग, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.